फायनलला पोहोचले आणि जी लोक शिर्डीला होती ती देखील बघायला मिळाले. ती सरपंच तुम्ही विजेता संघ ती धमाल ते आठवण आणि या मैदानावर एक विश्वास तुम्हाला बघायला मिळतो की या अगोदरची स्पर्धा खूप बरं वाटतंय म्हणजे असं की ग्राउंड पण खूप आणि पिच पण खूप कडक आहे. किती धावा आपने रोकना था? 35-30 थैंक यू सो मच। आइए, आप अगर टॉस जीतते दीपक जी तो क्या लेते थे? फील्डिंग है टॉस जीतत अभी यहाँ पे बैट बनाने की उम्मीद 5 जैसे आपके युवा खिलाड़ी भी ये क्या लगा कि रहमत ने खिलाड़ी बन रहे। थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट। जशी सामन्याला सुरुवात होती तसंच आपण मात्र या वेळेला आपण पाहत आहेत अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व आणि नेहमीच याच विभागात आणि सध्या वसई विरारमध्ये ज्यांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो मग खार्डीचं मैदान एक दिवस सांगता सांगता 3 दिवस त्यांना इन्व्हाइट केलं गेलं असे सर्वांना हसत खेळत समालोचन करणारे असं व्यक्तिमत्व अर्थातच एक मार्गदर्शक आदरणीय दीपक संके सरांचा आवाज या आपण ऐकणार आहोत। धन्यवाद। थँक्यू प्रमोदजी। आपण इथे बघितलं की खऱ्या अर्थाने ज्यांनी सुप्रीम गाजरी रतन बुवा केलं आणि ग्रामीण बिग बॅश स्पर्धा असंख्य स्पर्धा आपल्या आवाजाने प्रत्येकाला रिझवलं आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने आज देखील तुम्हाला नाईट मॅच होती पण मी म्हटलं की 1 2 3 मॅच तरी करा आमच्यासाठी आणि खऱ्या अर्थाने धर्मवीरमध्ये तुम्ही आलात त्यावर तुमचं देखील मनापासून आभार इथे मानतोय। इथे बाकी जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते। जाऊया इकडे खऱ्या अर्थाने यातील विजेता संघ हा टॉप 8 बघायला मिळेल। इथे यश फाउंडेशन मुरबे संघाने नाणेफेक जिंकलाय आणि रहमतनगर संघाला बॅटिंगसाठी आमंत्रण केलंय आणि बघूया कशा पद्धतीने मॅचेस होतात। इथे बाकी दीपक आणि एका साईडला तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो मसुल्ला। एक काळ मसुल्ला फायर पास्तवच्या संघात खेळायचा तेव्हा देखील असंख्य सामने विजयी केलेत। आज बाकी आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळताना बघितलं। चला बॉल पडला टायमर चालू असेल इथे तो टायमर बघायला मिळते। 3 षटकं 12 मिनिटात टाकायचे आहे कृपया नोंद घ्या। पहिला षटक घेऊन जातो गोलंदाज बघायला मिळते तो रोनित। एका साईड दीपक आणि एका साईड तुम्हाला बघायला मसुल्ला। तीन सुंदर चांगला कॉलिंग चेंडू हातामध्ये सुटला जातो। एक धाव तुम्हाला बघायला मिळते। खातं उघडलंय। धर्मवीर चषक म्हटलं म्हणजे 1 पैसा आपण डोनेट करतोय। या वर्षीची संपूर्ण स्पर्धेतून मिळणारं मानधन जेवढं आमचं वाचेल ते आम्हाला ब्लड कॅन्सरच्या पेशंटला आम्ही संपूर्ण हे मानधन आणि संपूर्ण खर्च त्याला देणार आहोत। खऱ्या अर्थाने जन्म देत्या आईला नाव देत्या बापाला परमेश्वराने मला सृष्टीमध्ये आणलं आणि नीतिमत्ताप्रमाणे कोणाला काहीतरी माझ्या हातून घडलं पाहिजे ही नीतिमत्ता धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सत्यजी राऊत आणि त्याची संपूर्ण एंटायर टीम यांनी ते बघितलंय। संपूर्ण स्पर्धेचे डोनेशन दिले जाते। गतवर्षी आम्हाला बघितलं विजेता संघ झाला इथे तो म्हणजे पॅराडाईज आणि त्याने देखील 5,000 रुपयाचं मोठं मानधन इथे आम्हाला दिलं गेलं। त्यांचं देखील मनापासून त्या अगोदर DNCC या संघाने सांगितलं होतं की आम्ही विजयी झालो तर पूर्ण एंट्री फी देऊ आणि पराभूत झालो तर अर्धी एंट्री फी देऊ। तर DNCC संघाने देखील आम्हाला मोठं सहकार्य केलं। या दोन संघाचं मनापासून कौतुक करतोय की विजेता झाला पॅराडाईज संघ गतवर्षी 5,000 रुपयाचं डोनेशन त्यांचे अध्यक्ष होते त्यांच्या मार्फत आमच्याकडे दिलं गेलं। थँक्यू सो मच पॅराडाईज संघ तुमचं देखील मनापासून कौतुक। पुन्हा एकदा रोनित आपल्या षटकाला पुढचा चेंडू नेक्स्ट अपच्या बाहेर चेंडू जाते। अक्कू राऊत म्हणजे अक्षय राऊत मॅन फॉर्म आलेवाडी खुणावतात की व्हाईट बॉल धावसंख्या 1 वाढते। पुन्हा आपल्या षटकाला पुढचा जो हलक्या बॅटीने काय जबरदस्त बॅटला दिशा दिली चेंडू पडल्यानंतर बॅटची ब्लेड खोलली आणि सरळ चेंडू निघून गेलाय। धावसंख्या 1 वाढते। धावसंख्या होते ती 4 धावा। यातील विजेता संघ सुपर 8 ला पहिला संघ तुम्हाला बघायला मिळेल जी शनिवारच्या दिवशी रात्री आम्ही फायनल बघत धर्मवीर चषक आपण बघत आहात। तमाम ठाणे जिल्ह्याला ज्यांनी भगवमय केलं तसे आमच्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणजे ज्यांनी काम केलं धर्मवीर आनंदी गेस साहेब। जरी आम्हाला ते सोडून गेले त्यांचं प्रत्येक कण क्षणाला आठवण करून देणारं
हे धर्मवीर चषक आपण बघत आहात. त्यांचं प्रचंड ऊर्जेने आणि त्यांच्यात असलेलं प्रेम या गावावरती होतं. अखंड तेव्हा गाव बघायचं तेव्हा संपूर्ण गाव भगवा बघायला बॅकफुटला गेला, त्याने ड्राईव्ह केला, सरळ निघून जाईल का, जबरदस्त बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. काय सुंदर ग्लान्स बघायला मिळाला. यष्टांवर म्हणजे लेग आणि मिनिस्टरवर चेंडू आला, हलक्या हाताने जबरदस्त ग्लान्स केला, चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. 4 धावा आणि या 4 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 8 धावा. जबरदस्त मॅच. यश फाउंडेशनचा विचार केला नुकत्याच झालेला इकडे सरपंच चषक या स्पर्धेचा विजेता संघ होता यश फाउंडेशन. पुन्हा रोहित मार्गस्थ होते. आपल्या षटकारला पुढचा चेंडू हाताळतोय. 8 धावा फरकावर लागल्यात. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. चेंडू 1 धावांशी बहाल होते. बघता बघता 9 धावा या बाकी फलकावर बघायला मिळतात. पहिलं षटक संपलं 9 धावा. चला यानंतर बाकी तुम्हाला जय वडकुन महालक्ष्मी आणि नवली दोन्ही संघ वेळेवर या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. हे 4 षटक संपलं की वडकुन महालक्ष्मी आणि एका साईड नवली टॉस केलं जाईल. तरी आपण नाणेसाठी दोन्ही कर्णधार तयार राहायचंय. काय जबरदस्त आयोजन नियोजन. प्रत्येक वर्षी प्रत्येक संघ एंट्री का करतो तर आमच्याकडून स्वतः हातभार लागतोय. हे ज्याने उद्दिष्ट बाळगलेत ते तुम्हाला बघायला मिळतात. नुकतीच तुम्ही संजय स्मृती चषक बघितली, अंकुश दादाची स्पर्धा, मानाचा वर्ल्ड कप पॅराडाईज बघितलं, 2 मोठ्या स्पर्धा. त्यानंतर प्रत्येकांचं लक्ष लागतंय. बघितलं कर्णधार सांगितलं की ही स्पर्धा मला का खेळायची वाटते. इकडे 1 ते 1.5 वाजता स्पर्धा आटोपली जाते. इथे बाकी खेळण्यात डिक्लेअर झोन मध्ये गेला. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते एका धावाशिवाय. थँक्यू. तिथे जिंकलात का वर आमची स्पर्धा. एकाच ठिकाणी कुठे त्याला खेळायचं. आपण मेहनत करतो, मेहनतीने पैसा जमवतो. क्रिकेटचा छंद तो आणि प्रामाणिकपणे प्रत्येकाचे नियम मानणारा माची समाज संघ तुम्हाला बघायला लिंगापाडा वाणगाव इकडून हा संघ आपल्या इथं पाहायला मिळाला. चला आपल्याला आमलेट पाव वगैरे पाहिजे. मनोज शेट्टे नंतर गुरुवारसाठी बॉईल चणे हे देखील ठेवण्यासाठी. मनोज शेट्टेच्या स्टॉलचा आस्वाद घ्या. चांगला कमी तेलाचा आमलेट पाव खा आणि कमी फोडणीचा कांदा चणे हे तिकडे गुरुवारच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतात. तरी प्रत्येकाने ज्यांना भूक लागली तरी आपल्या पॉकेटमध्ये हात टाका आणि मनोज शेट्टे ह्याचा आमलेट पाव आणि उत्कृष्ट दर्जाचे शिजवलेले चणे ह्याचा आस्वाद घ्या. दुसरं षटक हाताळते गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे अनिश आणि फलकात धावसंख्या पाहायला मिळते 11. जबरदस्त बॅटिंग. चांगला चेंडू खेळण्यात तेवढा चांगला क्षेत्रक्षेत्र बघायला मिळते. कव्हरच्या क्षेत्रामध्ये गुड फील्ड. काय जबरदस्त चेंडू हातामध्ये पकडला, कोणत्याही पहिले धाव निघत नाहीये. पुन्हा अनिश राऊंड विकेट मारा करतायत. इथे बाकी पॅडल सेफ केला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघत जातो. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला धावसंख्या त्याला 12. दुसरं षटक मावसे 12 धावा या बाकी तुम्हाला फलकावर बघायला मिळतात. याची देही याचा डोळा तोच खरा धर्मवीर क्रिकेटचा सोहळा आपण बघत आहात. पुन्हा पॅडल सेफ घ्यायचा होता. जबरदस्त फिल्डिंग इकडे बघायला मिळते. खूप फील्ड आणि इथे खेळाडू पाहायला मिळाला तो तेजस. वॉट अ फिल्डिंग. काय जबरदस्त. यश फाउंडेशनचा संघ जो विचार केला 90 येताना खेळवत आहेत. 2 फक्त माझे जुने खेळाडू बघायला मिळतात. बाकी सर्वच्या सर्व 9 खेळाडू बघायला मिळतात. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू अतिशय सुंदर ड्राईव्ह सरळ निघून जातो. चौकार. काय टायमिंग बघायला मिळाला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. सरळ चेंडू निघून डीप रमाच्या दिशेला. चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. बघा ऍक्शन रिप्ले पुन्हा बघू शकतात. ओम साई नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघत आहात. या सामन्याचे 3 पंच, एका साईडला धीरज मोरे, एका साईडला अक्षय राऊत आणि एक आमच्याच गावातले तुम्हाला बघायला मिळतात ते अजय मोरे. 17 धावा 2 षटकं. जबरदस्त 17 रन हो चुके 2 ओवर के समापन के बाद. अच्छी शुरुआत दोनों ही बल्लेबाज, एक तरफ दीपक है एक तरफ मसूल्ला है. तो 2 ओवर के बाद कुल मिला के स्कोर की बात करेंगे तो 17 रन स्कोर बोर्ड पे लगते हुए यहां से जो टीम जीतेगी म्हणजे इथून जो संघ विजयी तो टॉप 8 मध्ये पोहोचला जाईल. जबरदस्त आयोजन नियोजन आणि परफेक्ट वेळेवर चालणारी सेकंदाचं महत्व घेऊन खेळणारी स्पर्धा म्हणून आयोजक ही स्पर्धा यशस्वी पार पाडतात. पण त्याहीपेक्षा जे संघ येतात ना त्यांनी सांगितलं की आम्हाला वेळेवर संपणारी स्पर्धा ती एकमेव होती म्हणजे धर्मवीर चषक. पाहूया आता बाकी गोलंदाजासाठी जुना जाणता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय विशाल. ओ इथे बाकी धावबादा चान्स थ्रो लेट आलाय. हातातून चेंडू निसटला. पण इथून बाकी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. दीपक यांची रनिंग विकेट मसुल्ल्यांचा कॉल. 1 धावाने विचार होते. 18 धावा या बाकी फलकावर बघायला मिळतात. काय जबरदस्त क्रिकेटर आपण बघितलेत. अनेक स्पर्धा विजेत होताना पाहिला. पण धर्मवीराचा क्लास धर्मवीरचा दर्जा हा आपण बघत आहात. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्वप्नातलं गाव म्हणजे हे तुम्हाला आमचे सर्व पालघर तालुका बघायला मिळायचं.
मग आमच्या कुणबी समाजाच्या गावाचा विचार केला तर असंख्य असंख्य लोक ज्यांच्याशी जोडले गेले आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं लक्ष असायचं ते म्हणजे आमच्या आनंद दिघे साहेबांचं. चांगला पंच केलाय, सरळ डिक्लेअर झोनला निघून जाईल. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. बॅकफुटला गेल्यानंतर जिथे डिक्लेअर झोन आहे तिथे चेंडू निघून गेला. छोटी बाळं तुम्ही आहेत ना, चेंडू द्या, खेळाडूला बाहेर येऊन देऊ नका. थोडंसं वाईट आम्हाला वाटतं. जे तरुण मंडळी आहे तिकडे बघतात त्याने बॉल देण्याची कृपा करावी. धावसंख्या 1 वाढते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 19 धावा, 2.2 षटकं हाताळली गेली. वेल सिलसिमर क्रिकेट. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, हलक्या हाताने खेळले, चेंडू गेला मिड विकेटच्या रिझनला आणि एक धाव ही पुण्याची तुम्हाला बहाल होताना बघायला मिळाली. आणि या एका धावाचा विचार केला तर धावसंख्या होते ती 20 धावा. सुंदर बॅटिंग करतात आपण बघत आहात. आजचा पहिला दिवस धर्मवीर चषक. सुंदर असं हे मैदान. हो हो हो, पुन्हा तीच चुकी केली. पहले बार ऐसे ही आउट हो गए, बॉक्स आउट विकेट. अभी भी बॉक्स आउट विकेट हो गए. कंट्रोल होना चाहिए. त्याला पण म्हणताना आपल्या मनगटावर ताकद असायला पाहिजे. चेंडू लँडिंग व्हायला पाहिजे सर्कटच्या आत. इथे पुन्हा तसा बॉक्स आउटचा विकेट. पहिल्या सामन्यात देखील बॉक्स आउट झाले होते आणि आता देखील झाले. आणि आता कोणता झाला, अक्रॉस करा. बिलकुल जल्दबाजी करना है आपको. हु इज द न्यू बॅट्समन? आसिफ. बघा त्या ट्रॉफ्या तुम्हाला बघायला मिळतात. वेगळ्या धाटणीच्या ट्रॉफ्या आहेत. एक सुंदर आमलेट पावचं स्टॉल तुम्हाला बघायला मिळते. मनोज शेट्टी यांचं आमलेट पावचं दुकान. नंतर असलेले चांगले गुरुवारचे चणे. आपण आनंद घ्या. इथे बाकी काय बघायला मिळालं. और पिच्चे डू मांडी टेकली आणि जबरदस्त बघायला. असं म्हणतात ना हिंदीमध्ये, घुटना ते तमाशा देख. जबरदस्त चौकार. काय कंट्रोल बघायला मिळालं. इनिंग ब्रेक मध्ये नवली आणि वडकून महालक्ष्मी टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये नवली आणि महालक्ष्मी वडकून यायचं. इथे बाकी बघायला जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण बघायला फरकात संख्या लागलाय त्या 24. तिसरं षटक मार्ग असतंय. 24 धाव. जबरदस्त बॅटिंग करत असताना अहमदनगर आपण बघत आहात. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. इथे बाकी चेंडू तोडतात आणि इथे बाकी एक धाव कंप्लीट बघायला मिळते. वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट बघतात. 3 षटकं संपली, 25 धावा. दॅट्स अ गुड स्कोर असं मला हरकत नाहीये. 25 धाव फलकावर लागतात. आपण बघायला मिळतात. इथे बाकी तुम्हाला वडकूर महालक्ष्मी आणि नवली संघ इकडे वरचा पॅनलचा झालाय. इथून जो संघ जिंकेल तो तुम्हाला विजेता म्हणून बघायला मिळेल आणि तो सुपर 8 मध्ये संघ जाईल. बघूया रहमतनगर जातोय की या संघाला बघायला मिळेल. अजून साऊंड वाढवले जातात. एका वेगळ्या क्वालिटीचे वेगळ्या धाटणीचे स्पीकर हे आमच्याकडे मागवले गेलेत. कारण धर्मवीर म्हटलं की वेगळ्या धाटणीचं उद्याच्या दिवसात पवाडे, शाहिरी गाणे, शिवरायाची गाणे, असे अनेक अनेक गाणे तुम्हाला ऐकायला बघायला मिळतील. उर्वेजीचा क्लास, उर्वेजीचा दर्जा. आणि उद्या ऑपरेटर आशिष राऊत, अत्तेज राऊत ऑपरेटर असणार कळलंय. ओके या दादा या. आमचे कृष्णा सातपुते मुरब्याचे आलेत. जसा जसा मुरबा संघाचा गावात पोहोचतो गावात प्रत्येक जण लिंक बघतात आणि हळूहळू तुम्हाला बघायला. बॉलरचं नाव रुतेश नावाचा बॉलर. 3 षटकं आणि 25 धावा झाल्यात. रुतेश पहिला चेंडू टटवलाय. जबरदस्त फिल्डिंग, धावबाचा चान्स आणि इथे हातातून चेंडू सुटलाय. इझी बॉल, इझी थ्रो. खेळायचं होतं आणि फक्त लावायचं होतं. इथे एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि या एका धावानेशी जो विचार केला धावसंख्या पोहोचते ती 26. थोडस चिंतेचं वातावरण मुरब्याच्या गटात बघायला मिळते कारण धावा जास्त झाल्यात. कारण रहमतनगर म्हटला तर हा देखील चांगला ग्राउंड आणि हे ग्राउंड देखील त्यांना तेवढंच फलदायक होताना आपण बघितल्यात. आज आमच्या समोर तुम्हाला संतोष पाटीलला बघत आहात. महाराष्ट्राचा गोड आवाज प्रमोदजी शेडगे. यावर्षी सातत्यपूर्ण त्यांच्याबरोबर मला 4 ते 5 टुर्नामेंट कव्हरेज करता आला आणि आमची दोघांची ट्रेनिंग खूप जगते. असंख्य मेसेज हे आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून मोतीलाल शहाने ते लाईव्ह मध्ये सांगितलं की तुमचं दोघांचं जे बॉन्डिंग आहे ना ते तुम्हाला बघायला मिळते. एकमेकांना चांगलं करायला पण जे कोणाचं चांगलं आहे ना ते आपण भावनिकपणे मांडा, निश्चित तुम्हाला चांगलं बघायला मिळेल. कारण त्याचे कष्ट, त्याची मेहनत हेच प्रमोदला पुढे घेऊन गेलाय. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हातात असताना आपण बघत आहात. अतिशय चांगला ड्राईव्ह केला. इथे बाकी पुन्हा चेंडू बघायला हिट गुड नेम आणि हा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. दर्शक काय नाव बघायला मिळते हो. दर्शक म्हणजे आम्ही प्रेक्षक म्हणतो पण ह्या आणि बाकी डायरेक्ट हिट बघायला मिळाला. एका हाताने चेंडू कलेक्ट केला आणि पिके पण बघायला मिळाला आणि धावपात झाला असे. आता बाकी तुम्हाला बघायला दीपक 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 आउट झालेत आणि आता आहेत ते चला. विकास नावाचा बॅटर इकडे आल्यात. अगोदर सामन्यात मॅच ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतलाय. चांगलं थ्रो बघायला दर्शककडे डायरेक्ट हिट आउट झाला.
आतापर्यंत विचार केला या षटकात 2 चेंडू टाकून झालेत आणि फलकात धावसंख्या 26. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू सगळा काढून पण तेवढी चांगली फिल्डिंग आणि इथे गाडी डायरेक्ट हिट बघायला मिळालाय. 5 हात खुणा होत आहेत. काय जबरदस्त फिल्डिंग केली आणि तिकडे पुन्हा बघायला मिळालं ते म्हणजे अनिश. काय जबरदस्त फिल्डिंग केली. मी म्हटलंय ना, खाडीमध्ये जायचं, वाऱ्यावर तरायचं, लाटावर डोलायचं आणि समुद्र किनारा गाठायचं, हा जो वैदिक समाजाचा संघ बघायला मिळतोय इथे तुम्हाला बघायला मिळतोय. न खसता न डगमगता समुद्राच्या लाटाशी, समुद्राच्या खुलीशी जायचं आणि वादळ वारं सुटलं की माझ्या तांडेलने बाकी बोट कशी सांभाळायची पाहत असताना जबरदस्त क्लास दर्जा फिल्डिंग बघायला मिळाली. आणि इथे बाकी न्यू बॅटर जात आहेत. ताहिर लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेत. या 3 चेंडूमध्ये एकच धावाला चांगलं कमबॅक केलाय. उदया गोलंदाजाने आज खऱ्या अर्थाने एक वेगळी चेतना बघायला मिळाली. प्रमोदजीचं देखील स्वप्न होतं की मला धर्मवीर करायचे आहेत का, तर आत्तेची आणि धर्मवीरचं प्रतिष्ठानचं जे उद्दिष्ट आहे ते त्यांना आवडलं आणि आमची नुसती चर्चा झाली होती. उपसरपंच चषक हिवलीच्या इथे आदरणीय भावेशदादा यांना आता युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पद बहाल झालं आणि तिकडे चर्चा सांगितलं की दादा मला एक दिवस याला आवडेल. मग मी आतेजांना विचारलं, आतेजी म्हणजे त्यांना तर मला बोलवायचंच आहे आणि खऱ्या अर्थी त्यांच्याकडे मॅच होता, त्यांना मी विनवणी केली आणि आजच्या खरा दिवशी पहिल्या दिवशी प्रमोदजी तुम्ही इकडे आलात त्यामुळे तुमचं देखील धर्मवीर प्रतिष्ठानकडनं खूप खूप धन्यवाद आम्ही मानतोय. आता तुमचा आवाज पावसाळ्यामध्ये आम्ही ऐकणार आहोत, आम्ही नसणार आहोत कारण आमच्याकडे मॅचेस आहेत. चला पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू चांगला ड्राईव्ह केला. चौकात निघून जातो हाताला टच झाल्यानंतर खडखडीत षटकार आणि या 4 धावांची धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पोहोचते 31 धावा. दॅट्स अ गुड स्कोर. मी म्हणेल की 4 षटकाच्या मॅचेस आहेत आणि 4 षटकाच्या मॅचेस मध्ये 34-35 धावा. दॅट्स अ फायटिंग स्कोर. खरं अर्थ तुमची चांगली गोलंदाजी असली की तुम्ही विजय संपादन करू शकता. शेवटचा चेंडू आहे. चला एका साईडला तुम्हाला बघायला मिळतं तुमच्या वडकूनचा संघ महालक्ष्मी वडकून आणि एका साईड नवली संघ. चला आपण नाणेफेकीसाठी यायचंय. काय सेट तयार केला जातो हो. धगधगता आगीचा अंगाराचं द्यावं ना तसं ज्वालामुखीचा बघायला मिळतो. कारण हिंदू हृदय सम्राटाचा विश्वासू साथीदार म्हणून ज्याला पाहिलं गेलं ते देखील धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या एका शब्दावर काहीही करण्यासाठी तयार असणारे माझे धर्मवीर आनंद दिघे. चाल बघितला इथे बाकी जबरदस्त ड्राईव्ह बघायला मिळतो. सरळ चेंडू निघून जातो सीमा पलीकडे 4 धावा आणि या 4 धावांनी जर विचार केला तर फलकावर धावसंख्या होते ती 34 धावा. 35 झाल्यात. 36 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या त्या गौरी संघ या टॉससाठी आणि एका साईडला संघ बघायला मिळतो वडकून संघ. या इकडे नाणेफेकीसाठी एका साईडला महालक्ष्मी संघ आलाय. ओके नवली संघ आलेत का? नवली संघ या टॉस साठी नवली आहेत. ओके यस नवलीचा संघ देखील बघायला मिळतोय. अमित दादा या आपण नाणेफेक करूया. आपण नाणेफेकीसाठी बघतोय जबरदस्त 36 धावा त्या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. दादा थोडं उठा. हा दादा थोडे उठे थोडीशी त्वरित तुम्ही टॉस करणार या वडकून संघ. नवली देखील आलाय. नवली पण येतोय बघा समोर आलेत नवली. या आपण वडकून महालक्ष्मी म्हटलं की माझ्या हृदयात वडकून गावाचे असंख्य क्रिकेटपटू आज देखील तुमच्या डहाणू गावात आले. गत वर्षी देखील आमदार चषक केले मी. तुम्ही बघितलं सर्वजण भेटलं लोकांनी बहुत कौतुक केलं. हे आमचा नवलीचा संघ बघायला मिळतोय. नवली नाव खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे. क्रिकेटच्या पटलावर जेव्हा जेव्हा नाव घ्यायचं दादा पहिले चॉईस करा. एका साईडला चषक आहे आणि एका साईडला साहेब आहे. हा लकीच्या मसावा तुमचा. दादा आपलं नाव तुम्ही आज युट्यूबवर दिसणार. घरी गेल्यावर आईला बाबांना मामांना काकांना सर्वांना सांगायचं की मी युट्यूबवर बघितलं कारण बाहेर देशाच्या पलीकडे बघितलं तुम्हाला. गुड नेम कोणत्या वर्गात शिकतो दादा? चॉईस करा पहिलं. जय हनुमान वडकुड आणि नवली संघ तुम्हाला बघायला मिळतोय. तसं नाही द्या माझ्याकडे. नवली कॉल करतील.
साहेब कॉल केलाय. पुन्हा घ्या, पुन्हा घ्या. काय बोलाय? टॉस जिंकलाय. काय स्वीकारणार आपण? लगेच सांगा काय स्वीकारणार? थँक्यू. इन मॅच चालू आहे. आपली बॅटिंग आहे. थँक्यू सो मच. चला जोडूया. जिकडे ऐकतात महाराष्ट्राचा गोड आवाज आदरणीय प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच. दीपक सिंगे सरांचा आवाज आपण ऐकता येस. फुटबॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2026. व्हॉट अ शॉट. वाह. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा टॅप यावेळेला पाहायला मिळतोय. 4 रन हार्दिकच्या बॅट मधून चौकार. सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि चौकार आणि त्यांचं शुभमजी वडे साहेब त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय या ठिकाणी शुभमजी वडे साहेब उपस्थित झालेले आहेत. उपसरपंच साहेब डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि राकेशजी परदेशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरावली त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि या चौकार आणि संतोषजी पाटील यांचं सुद्धा स्वागत केलंय आमचे साथी समालोचक मित्र. वाह वाह. काय फटकेबाजी सुरू आहे. क्षणिक चौकार. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक चौकार. शॉट. चौकार हॅट्रिक सध्या आपल्याला पाहायला मिळते. आणि सार्थक जे करत लगेच नॉमिनीमध्ये त्या खेळाडूचं नाव या वेळेला लिहून ठेवलं गेलंय. आणि कुश राऊत एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातार बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 4 चौकार. आणि या 4 चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. 36 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा. काय बॅटिंग आउटस्टँडिंग. मॅग्निफिसंट टायमिंग आणि सुपर बॅटिंग. विशाल 1 वर खेळी करतायत. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या मॅच मध्ये हार्दिकने 4 बॉलमध्ये 4 चौकार 400च्या स्ट्राईक रेटने सध्या बॅटिंग करत असताना संघर्ष मोठे यश फाउंडेशन हिवलीच्या मैदानात अक्षरशः मात्र अप्रतिम चांगला खेळ केला होता यश फाउंडेशन या टीमने ओराम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सध्या आपण पाहतायत अतिजी दादा राऊत यांच्या संकल्पनेतून साकार होणारी एक खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तिमत्व नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि संकल्पना वेगळी आहे. ऑन साईडला नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. मागील 5 बॉलवर 5 चौकार आलेत आणि संघाची धावसंख्या तब्बल 21च्या घरामध्ये पोहोचली गेले. वा. आउटस्टँडिंग बॅटिंग. विशाल तरीच्या बॅट मधून मात्र यावेळेला चौकार येतोय. विकास पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. जागा पडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन द राईज खेळत असताना कोणती धाव येत नाहीये. परंतु हार्दिकने आज भन्नाट फॉर्मामध्ये असलेला खेळाडू सध्या आपण पाहू शकतात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. हलक्याच्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. विशालला माहिती आहे एका साईडला हार्दिक जर चांगली बॅटिंग करतोय तर आपण फक्त नॉन स्ट्राईक एंडला जाऊन त्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घ्यावा. आणि तोच विशाल सध्या सेन्सेशनल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 22. ऑन साईडला लेग लान्स
एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर 23 रन. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून बॅरिकेड्सच्या वर हात टेकून मात्र या मॅचचा आनंद घेत असताना आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. अतेजी दादा राऊत यांच्या माध्यमातून चांगला फटका आणि तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कोणती धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी विकासने झकास कामगिरी केली 5 बॉलमध्ये. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेत. सुपर बॉलिंग. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँड बॉडमॅनचा वापर केला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर विजयासाठी 12 बॉल आणि 12 रन. हे सामन्याचं समीकरण 5 बॉलमध्ये 17 हार्दिकच्या बॅटमधून नीट 12 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. रहमतनगर ए वर्सेस सध्या आपण पाहताय संघर्ष मुरपे यश फाउंडेशन. आणि त्यानंतर सेकंड हाफ आपण पाहणार आहोत वडकून महालक्ष्मी वर्सेस नवली. या दोन टीमच्या दरम्यान एक कडवी लढत, एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर शिवशक्ती काशीपाडा हा संघ 2 हात करणार आहे ओम शिव साई विलंगी ए या टीम बरोबर. अप्रतिम चक्क लावतंय यावेळेला. जरूर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या विशालच्या बॅटमधून 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. 11 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मिळेल. या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 26 रन. अतिशय चांगली संकल्पना अतिजी दादा राऊत यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जे गरजूवंत आहेत त्यांना काहीतरी आपल्या हातातून जी मदत होईल ती डेफिनेटली या स्पर्धेचं फक्त निमित्त आहे. परंतु या खेळातून माणसं जोडणं या अतिजी दादा राऊत यांनी मात्र जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून शिकवलं गेलंय. जो काही फायदा आहे तो मात्र त्या गरजवंतांना दिला जातो. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल होता. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 28 रन. विजयासाठी 8 रनची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. 8 बॉल 8 रन हे जेव्हा इक्वेशन येतं ना त्यावेळेला भरपूर काही क्रिकेट सांगून जातं. अप्रतिम चांगला फटका आहे. चांगली फिल्डिंग. अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा. मसुल्ला ह्या वेळेला आपण पाहतायत चांगल्या फिल्डिंगचा दर्जा त्या ठिकाणी दाखवत असताना विशाल तरीचा बॉल रोखला. आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केल्या. 29 धावा झालेत. 7 बॉल 7. या बॉलला लिफ्ट केलं गेलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ऍड होईल. 30 रन धावसंख्या. 7 बॉल आणि 6 रन. अप्रतिम ऑफ साईडला चांगला फटका. फिल्डर येत आहेत आणि शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केला जाईल का? डेफिनेटली त्या ठिकाणी बॉल स्टॉप केला गेलाय. सेव्ह केलेत का धावा? आणि यस डेफिनेटली सेव्ह केलेत. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31. 6 बॉल 5 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 5 रन. सहा बॉल आणि 5 रन. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2026. अगदी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारसरणीवर तत्वांवर चालणारं व्यक्तिमत्व अतिजी दादा राऊत. नेहमीच गरजवंतांना मदत करणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. क्रिकेट फक्त निमित्त आहे परंतु आज सरावलीकर एकत्रित येत आहेत आणि या स्पर्धेला अप्रतिम उजाळा देत असताना पाहायला मिळत आहेत. सध्या यश फाउंडेशन मुरबे संघ 31 वर जाऊन पोहोचलाय. बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 5 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 6 बॉल 5. बॉल तयार. दीपकचा बॉल लेग लान्स केलाय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 5 बॉल आणि 4 रन. रोहित पाटील अर्थातच रोया दादा यांना आपण पाहतायत नेहमीच या बोईसर विभागामध्ये त्यांचा डीजे अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. ऍडजस्टमेंट ते सुद्धा करत असतात. यावेळेला अप्रतिम चांगला फटका. विकेट मिळण्याची दाट शक्यता. विशाल बॅक टू द डगआउट. बॉल आहेत आता 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 4 रनची आवश्यकता. 4 बॉल आणि 4 रन. व्हॉट अ मॅच.
प्रतिस्पर्धी संघाचे 3 गडी बाद झालेत. विकेट फार महत्वाचा भाग आहे या अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आपण पाहतायत. ही सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाते, परंतु विकेटच्या आधारावर जर प्रतिस्पर्धी संघाचे जास्त विकेट गेलेत आणि इथे जर आपण पाहिलं तर कमी विकेट गेलेत आणि त्यांनी धावा जर 1 धाव कमी केली तर तिथे विजय हा घोषित केला जातो. हे क्रिकेटचे अंडरम बॉक्सचे नियम सातत्याने, हे पहिले नियम ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा होते, नो डाऊट. 4 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. आता 3 बॉल आणि 3 रन. आता जर इथे 3 बॉल मध्ये 2 रन जर आले तर विकेटच्या आधारावर यश फाउंडेशन मोरबे संघ विजयी ठरेल, या तीळ मात्र शंका नाहीये. 33 ला 1, कारण प्रतिस्पर्धी संघाचे 3 विकेट गेले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33, 3 बॉल 3. फलंदाज आहे तेजस. हलक्याशा हाताने सुरेख पद्धतीने पॅडल स्वीप खेळला गेलाय. तत्पूर्वी सिंगल मेल, या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 34. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 2 रन. 2 बॉल जर डॉट आले तर इथे विजयावर शिक्कामोर्तब होऊ शकतो, परंतु 2 बॉल 1 रन जरी आली तरी सुद्धा विकेटच्या आधारावर संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकतो. परंतु हार्दिकने संयम आणि आक्रमकता या 2 गोष्टींच्या जोरावर चांगली फलंदाजी केली. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. अप्रतिम, चांगला फटका आणि विजयाचा चौकार. कडक शॉट हार्दिकच्या बॅटमधून. अशा प्रकारे संघर्ष मुरबे यश फाउंडेशन टीम विजय होत असताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन. 11 बॉल मध्ये 25 रन हार्दिकच्या बॅटमधून. सुपर बॅटिंग. आणि संतोषजी पाटील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील. वेलकम भूषणजी पाटील, मॅन फ्रॉम उमरोळी. नंदन घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. हर्ष पाटील वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि मॅन ऑफ द मॅच